कालच्या 10 मार्चला सौदी अरेबियाच्या बंदरावरून क्रूड ऑइल घेऊन निघालेल्या 2 जहाजांनी भारताचा तिरंगा लावला आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून एंट्री केली. समुद्रातला हा तोच मार्ग आहे जिथे अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातल्या युद्धानंतर जहाजांची वाहतूक ठप्प झाली आहे. मात्र भारताने पहिल्यांदाच या सामुद्रधुनीतून एंट्री केली आणि दोन्ही जहाजं कच्चं तेल घेऊन भारताकडे पुढे अरबी समुद्रात रवाना झाली. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ही जहाजं रवाना होण्यापूर्वी तेहरानला जो फोन लावला त्या 10 मार्चच्या फोननंतर भारतीय जहाजांचं एस्कॉर्ट सुनिश्चित झालं आणि ज्या जहाजांवर तिरंगा असेल त्याला टार्गेट केलं जाणार नाही अशी हमी इराणच्या नौदलाने दिली. MV पुष्पक आणि MV परिमल ही दोन्ही कार्गो जहाजं मुंबई किंवा गुजरातच्या बंदरावर भारतीय तेल कंपन्यांसाठी कच्चं तेल पुरवणार आहेत आणि जो तुटवडा देशात निर्माण होण्याची परिस्थिती झाली आहे त्याला हातभारही लावणार आहेत. पण जिथे जगाची एंट्री बंद झाली आहे तिथे भारतीय जहाजांनी हा मार्ग कसा ओलांडला, युद्धाची सध्याची परिस्थिती काय आहे आणि भारतातील गॅससह पेट्रोल डिझेलचा पुरवठा खरंच पुरेसा आहे का याची सविस्तर माहिती मी या व्हिडिओत देणार आहे. नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com. इराणचे राष्ट्रपती पेजेशकियान यांनी युद्ध थांबवण्यासाठी 3 अटी घातल्या ज्याची पूर्तता केल्यानंतर तातडीने युद्धविराम दिला जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. खरं तर इराण युद्धामुळे 1300 पेक्षा जास्त सामान्य नागरिकांचेही जीव गेलेत, घरांचंही नुकसान झालंय आणि लोकांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे. त्यामुळे इराणला या परिस्थितीत शरण जाणं म्हणजे सत्तेतून पायउतार होण्यासारखं असल्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहण्याचा निर्णय इराणने घेतला. मात्र पेजेशकियान म्हणाले त्यानुसार आमचं जे नुकसान झालंय त्याची भरपाई द्यावी, पुन्हा हल्ला होणार नाही याची आंतरराष्ट्रीय शाश्वती आणि इस्रायलला देण्यात येणारा पाठिंबा मागे घ्यावा अशा या अटी आहेत. इराणच्या राष्ट्रपतींसोबत पाकिस्तान आणि रशियाने बातचीत करून हे युद्ध संपवण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केल्यानंतर इराणनेही आपली सहमती दर्शवली. इराणमधल्या वित्तीय केंद्रांवर मोठ्या प्रमाणात हल्ले करण्यात आलेत आणि तेहरानमधली आर्थिक घडी विस्कटून टाकली गेली आहे. परिणामी लोकांचे हाल तर होत आहेत, मात्र पुढची कित्येक दशकं इराणला यातून उभा राहता येणार नाही अशी परिस्थिती तयार झाली आहे. इराणचंही म्हणणं आता असं आहे की मध्य पूर्वेतले सगळे डेटा सेंटर, मायक्रोसॉफ्ट, फेसबुक, गुगल यांची विभागीय कार्यालयं अशा ठिकाणांवरही आमच्याकडून हल्ले होतील. अमेरिकेने आमची बंदरं उद्ध्वस्त केली आहेत, पण मध्य पूर्वेतलं प्रत्येक बंदर आणि तेल रिफायनरी आमच्या मिसाईलच्या रेंजमध्ये आहे असंही इराणचं म्हणणं आहे. इराणचं या युद्धात टार्गेट सोपं आहे, ते म्हणजे जरी आपण जिंकलो नाही तर हे युद्ध एवढं महागडं बनवायचं की अमेरिका आणि इस्रायलच्या ते आवाक्याबाहेर गेलं पाहिजे. कारण इराणकडून जे मिसाईल वापरले जात आहेत त्यापेक्षा दुप्पट किंमत ही इस्रायल आणि अमेरिकेच्या एअर डिफेन्स सिस्टमची आहे. दुसरा तोटा जगाला असा होतोय की क्रूड ऑइलचे दर हे $62 प्रति बॅरल होते, ते आता $100 प्रति बॅरलच्या उंबरठ्यावर पोहोचलेत आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ टार्गेट करणं शिवाय मध्य पूर्वेतल्या रिफायनरीवर हल्ले यामुळे हे दर $200 प्रति बॅरलपर्यंत पोहोचवण्याचं इराणचं टार्गेट आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना सध्या जगभरातल्या नेत्यांचे फोन फक्त याच गोष्टीसाठी येत आहेत की आमची अर्थव्यवस्था कोलमडली जाते आणि युद्ध थांबवा. पाकिस्तान, बांगलादेश यांच्यासह युरोपियन देश जे अमेरिकेचे अत्यंत जवळचे मित्रराष्ट्र मानले जातात तेही युद्ध मागे घेण्यासाठी दबाव वाढवत आहेत. कारण तेल वाहतुकीचा खर्च वाढलाय आणि तो सध्या न परवडणार आहे. आठवडा उलटूनही परिस्थिती सामान्य होत नसल्याचं पाहून एस जयशंकर यांनी दुसऱ्यांदा इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांना फोन लावला. यापूर्वी एस जयशंकर यांनी जेव्हा फोन लावला होता म्हणजे गेल्या आठवड्यात, तेव्हा इराणच्या दोन्ही जहाजांना कोची बंदरावर भारताकडून संरक्षण देण्यात आलं होतं. या गुडविल नंतर दुसऱ्यांदा दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये संवाद झाला आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून भारतीय जहाजांना इराण नौदलाने सुरक्षित एंट्री दिली. इराणने सांगितलं होतं की ज्या जहाजांवर भारतीय तिरंगा असेल त्यावर हल्ला होणार नाही. मध्य पूर्वेतून आलेल्या या दोन्ही जहाजांमध्ये क्रूड ऑइल असण्याची दाट शक्यता आहे आणि यामुळे संभाव्य तुटवडा टाळणं सोपं होणार आहे. कतारमध्ये गॅसची निर्मिती पूर्णपणे ठप्प केल्यामुळे भारतात आधीच गॅसचा तुटवडा तयार झालाय. हॉटेलच्या वापरांवर निर्बंध लादलेत, पण इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मात्र सरकारने ताकद लावली आहे. ऑस्ट्रेलिया, कॅनडासह बाकी देशांकडून गॅस मागवला जातोय. 2 दिवसांपूर्वी लिबिया या देशाचा झेंडा असलेलं एक जहाज भारतीय कॅप्टनने मुंबईच्या बंदरावर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून आणलं होतं. मात्र गुजरातला जाणाऱ्या एका भारतीय जहाजावर इराणने हल्ला केल्याचं वृत्त समोर आल्यानंतर पुन्हा एकदा भीतीचं वातावरण तयार झालं. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा असा मार्ग आहे जिथून जगाचं 20% तेल निर्यात केलं जातं आणि युद्ध सुरू झाल्यानंतर इराणने सर्वात आधी हा मार्गच बंद केला. एका ठिकाणी फक्त 33 किलोमीटर एवढा अरुंद असलेला हा सामुद्रधुनी जगाची लाईफलाईन मानला जातो. जगातलं 20% तेलाची वाहतूक याच मार्गावरून होते. भारताची ही तेल आयात गोठवली गेल्यानंतर
तातडीने रशियाकडून तेल खरेदी सुरू झाली, जी 2 आठवड्यांच्या आतच 50% वाढली आहे. रशियाकडून गेल्या वर्षीपर्यंत भारताने सवलतीच्या दरात तेल खरेदी केलं आणि त्यामुळे सलग 4 वर्ष भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर आहेत. मात्र भारताने अमेरिकेच्या सांगण्यावरून जी तेल खरेदी अचानक बंद केली, त्यावरून रशियाही नाराज आहे. मध्य पूर्वेतल्या संकटात रशियाने तेल पुरवठा तातडीने केला असला तरी व्लादिमीर पुतीन हे भारताला आधीच्या सवलतीत तेल देण्याच्या मूडमध्ये दिसत नाहीत. इंटेली न्यूजच्या रिपोर्टनुसार पुतीन यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला न सांगताच तेल खरेदी बंद केली आणि आता तुम्ही अचानक आलात आणि तेल मागताय, तर ते आम्ही देऊ, पण त्या सवलतीत मिळणार नाही जी आधी दिली जात होती. यापूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे जे दर आहेत त्यापेक्षा $12 ते $13 प्रति बॅरल एवढी सवलत भारताला दिली जात होती. मात्र ती आता दिली जाईल असं चित्र नाही. या सगळ्या परिस्थितीतच भारताने जवळपास 40 देशांकडून तेल पुरवठा सुनिश्चित केलाय आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचा मार्ग, जो भारतासाठी सर्वात स्वस्त मानला जातो, तिथूनच पुन्हा भारतीय जहाजं कशी येतील यासाठी स्वतः एस जयशंकर प्रयत्न करतायत. गेल्या आठवड्यात इराणियन जहाजांना संरक्षण देणं आणि या आठवड्यात केलेल्या फोनमुळे 2 जहाजांना विशेष परवानगी मिळणं, यामुळे भारत आणि इराण यांच्यातला संपर्क सुरळीत सुरू असल्याचं या युद्ध परिस्थितीमध्ये दिसून येत आहे. एस जयशंकर यांनी असंही स्पष्ट केलं की इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत हा संवाद यापुढेही असाच सुरू राहील. या घडामोडींवर तुमचंही मत कमेंटमध्ये जरूर लिहा. चॅनल सबस्क्राईब करा.